नमस्कार मंडळी. मी डॉक्टर विक्रम दळवी. माझी अशी आशा आहे की गेले दोन्ही भाग तुम्ही लक्ष देऊन बघितले असतील, ऐकले असतील. त्यात आपण काही महत्त्वाचे प्रश्न बघितले की आपल्याला आहाराच्या एका प्लॅनची गरज काय आहे. तीन महत्त्वाचे प्रश्न कुठले, की काय खायचं, कधी खायचं आणि किती खायचं, हे तीन महत्त्वाचे प्रश्न. त्यानंतर बेझल मेटाबॉलिक रेट कसा शोधायचा आणि त्याच्यावरून आपली रोजची कॅलरीजची गरज अ, कशी शोधायची हे आपण पहिल्या भागात बघितलं. त्यानंतर आपण अन्नातले वेगवेगळे घटक पदार्थ ते आपण बघितले आणि आपण असं ठरवलं होतं की तिसऱ्या भागामध्ये आपण एक 2000 किलो कॅलरीजचा एक प्लॅन प्रत्यक्षात एक उदाहरण म्हणून तयार करणार आहोत. पण मला असं लक्षात आलं की आपण डायरेक्ट सरळ सरळ त्या प्लॅनकडे गेलो तर काही गोष्टी तुम्हाला समजणार नाहीत. म्हणून हा भाग 3 नव्हे, तर त्याचा प्रायमर म्हणजे भाग 3 नीट समजण्यासाठी काही गोष्टी आपल्याला मुळात समजून घेतल्या पाहिजेत, त्याच्यासाठीचा हा भाग आहे. तर आपण जे काय खातो त्यातल्या कॅलरीज कशा शोधायच्या, त्यातलं प्रोटीन, फॅट, कार्बोहायड्रेट किती आहे हे कसं शोधायचं हे आपल्याला कळणं महत्त्वाचं आहे. ते कळल्याशिवाय आपण कसा काय प्लॅन बनवणार. तर आपण जे काही गोष्टी आपण आहेत तशाच खातो, जसं की दही आहे, दूध आहे. तर त्यातले इन्ग्रेडियंट्स आहेत ते आपण त्याचं जे पॅकेट असतं त्याच्यावर इन्ग्रेडियंट्सचं एक लेबल असतं, त्याच्यात दिलेलं असतं. किंवा USDA अशी एक वेबसाईट आहे, US डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चर, त्याच्यामध्ये याच्याबद्दलचे विस्तृत माहिती दिलेली आहे. त्यानंतर काही पदार्थ आपण तयार खायला घेतो, तर ते मॅन्युफॅक्चररचं ते लेबल असतं, ते एक महत्त्वाची अट असते, ते कंपल्सरी असतंच. तर त्याच्यावर सगळी माहिती दिलेली असते. आणि तिसरा भाग आहे जो महत्त्वाचा भाग आहे, की घरी बनवलेलं अन्न, ते होममेड फूड. तर ह्यातले कॅलरीज, प्रोटीन, फॅट शोधणं कधी कधी जरा गुंतागुंतीचं असू शकतं. खास करून जर का त्याच्यात पाण्याचं प्रमाण खूप जास्त असेल पदार्थात, जसं की सांबार आहे, पिठलं आहे, आणि ते प्रत्येक घरी कमी जास्त प्रमाणात ते त्याच्यात मिक्स केलं जातं. तर त्याच्यामुळे ते आपण आज कसं करायचं ते बघणार आहोत. तर रॉ इन्ग्रेडियंट्स म्हणजे आहेत तसे पदार्थ घेऊन आपण त्याच्यावर खास काही वेगळी प्रक्रिया न करता आपण खातो, त्याचं काही उदाहरणं बघूयात आपण. आता हे अमूल मस्ती दही, तर ह्याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर प्रत्येक 100 ग्रॅम मध्ये किती कॅलरीज, किती प्रोटीन, किती फॅट आणि किती कार्बोहायड्रेट आहेत हे सगळं इथं व्यवस्थित दिलेलं आहे. आता तुम्ही घरी दही बनवत असाल तरी सुद्धा हेच आकडे वापरलेत तरी चालेल. दुसरं उदाहरण मी घेतलंय हल्दीरामचे गुलाबजाम. आता इथं प्रत्येक पॅकवर ही माहिती असतेच, तर ती बघायची आहे. आणि हे लक्षात घ्यायचे की ही जी माहिती आहे की त्याच्यात कॅलरीज किती आहेत, म्हणजे एनर्जी, प्रोटीन किती आहे, फॅट किती आहे आणि कार्बोहायड्रेट किती आहे, हे दर 100 ग्रॅमसाठी दिलेलं असतं. पण आपण गुलाबजाम एक खातो, दोन खातो, तीन खातो, आपण काय 100 ग्रॅम गुलाबजाम खात नाही. तर त्यामुळे तुम्हाला एका 100 ग्रॅममध्ये किती गुलाबजाम बसतात ते तुम्हाला तुम्हाला शोधायला पाहिजे. आणि तुम्ही घरी जरी गुलाबजाम केलेत तरी सुद्धा तुम्ही हेच आकडे वापरून त्या डाएट प्लॅनमध्ये घातलेत तरी चालेल. तिसरं उदाहरण आहे मारी गोल्ड बिस्किट. हे आपण, मला वाटतं, भारताचं राष्ट्रीय बिस्किट असंही म्हणू शकतो, कारण बहुतेक लोक जे ज्यांच्याशी मी बोलतो ते चहाबरोबर मारी बिस्किट खातातच, का देव जाणे. पण त्याचं लेबल तुम्ही बघितलं तरी दर 100 ग्रॅम मागे कार्बोहायड्रेट किती, फॅट किती, प्रोटीन किती हे त्याच्यावर लिहिलेलं आहे. तर आपण ग्रॅममध्ये परत बिस्किटं खात नाहीत, तर त्यामुळे तुम्हाला एक काम करायला लागणार आहे की 100 ग्रॅम बिस्किटाचा पॅक घेतला तर त्याच्यात किती बिस्किट आहेत हे तुम्हाला शोधायला लागेल. आणि त्याच्यावरनं प्रत्येक बिस्किट म्हणजे आपण किती ग्रॅम खातो आणि त्यातनं काय आपल्याला कॅलरीज, प्रोटीन, फॅट मिळतात हे तुम्हाला शोधायला लागेल. हे जरा किचकट वाटेल, पण हे दरवेळी करायची गरज नाही. आपल्याला एकदा अंदाज आला की एका बिस्किटामागे किंवा दोन बिस्किटामागे आपण नक्की काय खातोय न्यूट्रिशन म्हणून, तर ते पुरेसं असतं. आता ही सगळी माहिती मिळवायचे काही रिसोर्सेस, काही स्रोत मी तुम्हाला सांगणार आहे. एक आहे भारतीय वेबसाईट, इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चची न्यूट्रिशन इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन अँड एज्युकेशन पोर्टल. तर ह्याच्यात विकासपीडिया म्हणून काही लिंक दिल्यात, वेगवेगळ्या भाषांमध्ये दिल्यात, मराठीत पण आहे, इंग्लिशमध्ये पण आहे. त्याच्यावर तुम्ही जाऊन बरीच काही माहिती आहे ती तुम्ही शोधू शकता. दुसरी आहे, मी मगाशी उल्लेख केला होता त्याप्रमाणे USDA, US डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चरचं फूड डेटा सेंट्रल म्हणून हा एक भाग आहे.
हे तर खूपच विस्तृत माहिती त्यांनी अनेक पदार्थांची दिली आहे. आता ही एक तुम्ही लिस्ट बघितली तर अंड्यातच बरेच वेगवेगळे प्रकार आहेत, की रॉ आहे, ड्राईड आहे, होल एग आहे, एग येलो आहे, एग व्हाईट आहे. प्रत्येकासाठी त्यांनी वेगळी पूर्ण माहिती दिली आहे. आता त्याच्यावर तुम्ही एका माहितीवर जर का क्लिक केलं, उदाहरणार्थ आता मी एग होल रॉ फ्रोझन पाश्चराइज्ड ह्याच्यावर क्लिक केल्यावर त्या दर 100 ग्रॅम अंड्यामध्ये कॅलरीज किती, प्रोटीन किती, सगळी त्यांनी माहिती व्यवस्थित दिली आहे. आणि 100 ग्रॅम म्हणजे साधारण आपली 2 अंडी होतात. एक्झॅक्ट 100 ग्रॅम काय होणार नाहीत, पण तरी साधारण 2 अंडी होतात. अजून एक उदाहरण घेतलंय मी. आपलं गव्हाचं पीठ, फ्लॉर, व्हीट ऑल पर्पज अनएनरिच, म्हणजे त्यात विशेष काही घातलं नाही, आणि अनब्लीच म्हणजे ते त्यातल्या काही गोष्टीत अजून काही केमिकल्स वगैरे घातली नाहीत. मग त्याच्यामध्ये दर 100 ग्रॅममध्ये काय काय गोष्टी आहेत हे त्याच्यामध्ये डिटेलमध्ये दिलेलं आहे. तर ही USDA ची वेबसाईट खूप छान आहे, ती तुम्ही जरूर बघा. अजून 2 गोष्टी आपल्याला आपल्या किचनमध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. एक आहे किचन वेइंग स्केल. ही तुम्हाला Amazon, फ्लिपकार्ट अशा कुठल्याही वेबसाईटवर मिळेल, ज्याच्यात आपण अन्नाचं वजन करू शकतो. आणि अजून एक आहे, एक मेजरिंग स्पून्स किंवा कप्सचा एक सेट. ते वेगवेगळे, 1 कप म्हणजे 250 ml, पाऊण कप म्हणजे 188, असे वेगवेगळ्या आकाराचे त्यांनी चमचे दिलेले असतात. तर आपल्याला पातळ पदार्थ मोजायला चमच्यांचा फार उपयोग होतो. किंवा बऱ्याच ठिकाणी हे पीठ मोजायला सुद्धा किंवा धान्य मोजायला सुद्धा वापरता येतं. तर या 2 गोष्टी आपल्या घरी असणं अत्यंत गरजेचं आहे. आता आपण काही उदाहरणं बघूयात, की आपण जे रोजचे पदार्थ खातो त्यातलं कॅलरीज वगैरे हे सगळं कसं शोधायचं. तर सगळ्यात पहिलं तुम्हाला आता तुमच्या घरातली पोळी किंवा चपाती, भाकरी जे काय तुम्ही घेता रोज, तर त्याचं सगळ्यात पहिल्यांदा वजन बघायचं आहे. समजा ते 50 ग्रॅम आहे. आता तुम्ही मी सांगितलेल्या वेबसाईटवर गेलात तर असं सापडेल, की तुम्हाला 100 ग्रॅम गव्हाच्या पिठामध्ये 360 कॅलरीज असतात. म्हणजेच 50 ग्रॅममध्ये 180 कॅलरीज असतात. पण आपण डायरेक्ट काय ते गव्हाचं पीठ खात नाही. त्याची आपण कणिक मळतो तेव्हा बरंच पाणी आणि थोडंसं तेलही घालत असतो त्याच्यामध्ये, आणि त्यातलं काही पाणी जेव्हा पोळी भाजली जाते तेव्हा ते उडून जातं. तर 50 ग्रॅमची पोळी किंवा चपाती असते, त्याचा अर्थ आपण 50 ग्रॅम गव्हाचं पीठ खातो असा होत नाही. त्याच्यामध्ये आपण पाणी आणि तेल किती घातलं याचाही अंदाज घ्यायला लागतो. दुसरा एक प्रकार आपण करू शकतो, की तुम्ही एक साधारण 200 ग्रॅम गव्हाचं पीठ घ्या आणि त्याच्यातनं किती पोळ्या तुमच्या घरी बनतायत हे बघा. म्हणजे 200 ग्रॅम गव्हाच्या पिठात तुमच्या 6 किंवा 7 पोळ्या बनल्या तर एका पोळीमध्ये साधारण 30 ग्रॅम गव्हाचं पीठ वापरलं असं तुम्हाला लक्षात येईल, आणि त्याच्यावरनं तुम्हाला काही गोष्टी कॅल्क्युलेट करता येतील. रेडीमेड माहिती हवी असेल तर 50 ग्रॅम पोळीमध्ये साधारण 130 कॅलरीज असतात. दुसरं उदाहरण घेतलंय मी भाताचं. भात म्हणजे इथे त्यांनी जी माहिती दिली ती तांदळाची माहिती आहे, भाताची नव्हे. ब्राऊन राईस, लॉंग ग्रेन, अनएनरिच्ड रॉ, आणि त्यात मग कुठले काय काय पदार्थ आहेत ते त्यांनी दिलेले आहेत. ही पण US डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चर USDA त्या वेबसाईटवरचं स्क्रीनशॉट आहे. आता तुम्ही भातात किती कॅलरीज असतात हे कसं शोधून काढणार. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही भात बनवण्यापूर्वीचं तांदूळ घेता त्याचं वजन करा. त्यात तुम्ही घरी नेहमी वापरता तेवढं पाणी घाला, मग तो शिजवा. शिजवून झाल्यावर ते जे पूर्ण बनलेलं आहे पातेलं, त्यातल्या भाताचं वजन करायचं आहे. आता हा प्रयोग मी घरी केला आहे. तर मी 50 ग्रॅम साधारण तांदूळ घेतले, तर भात शिजल्यावर त्याचं वजन 150 ग्रॅम होतं, कारण त्या तांदळाच्या दाण्यांमध्ये बरंच पाणी गेलेलं असतं. तर साधारणपणे प्रत्येक घरी पाणी किती घालतात, किती वेळ शिजवतात हे वेगवेगळं असतं, पण भातामध्ये म्हणजे शिजवलेल्या तांदळामध्ये 60 ते 70% पाणी असतं आणि उरलेलं ॲक्च्युअल ते दाणे असतात तांदळाचे. म्हणजेच 100 ग्रॅम भात घेतलात शिजवलेला तर त्यात 30 ग्रॅम एवढंच खरोखरचं तांदूळ असतो आणि बाकीचं सगळं पाणी असतं. त्याप्रमाणे तुम्ही त्याचं कॅलरिक कंटेंट शोधू शकता. पण तांदूळ आपण काय भाताच्या स्वरूपातच खातो असं नाही आहे. आपण कधी तो शिजवून खातो, त्या 100 ग्रॅम भातामध्ये 130 कॅलरीज येतात. तो आपण इडलीच्या स्वरूपात खातो, त्यात थोड्या जास्त कॅलरीज असतात. त्याचं कारण असं
की इडलीमध्ये आपण डाळ थोडी घालतो आणि इडलीत शिजवलेल्या भातापेक्षा पाण्याचं प्रमाण थोडं कमी असतं. तर त्याच्यामुळे प्रत्यक्षात जे मटेरियल आहे म्हणजे बॅटर म्हणतो ते जास्त असतं म्हणून कॅलरीज जास्त. आता तुम्ही विचार केलात की कुरमुरे कुठून येतात आणि त्याचा चिवडा कुठून येतो, तर ते सुद्धा तांदळाचाच एक पदार्थ आहे, पण त्याच्यात पाण्याचा अंश काहीच नसतो आणि तो बनवताना आपण बरंच तेलही वापरतो. त्यामुळे 100 ग्रॅम तुम्ही चिवडा घेतलात तर त्याच्यामध्ये 450 पेक्षा जास्त कॅलरीज असतात. त्यामुळे तुम्ही तांदूळ कुठल्या स्वरूपात खाताय हे सुद्धा खूप महत्वाचं असतं. पुढचं उदाहरण आपण पोह्याचं आणि उपम्याचं घेऊयात. पोहे तांदळापासून बनतात आणि उपमा रव्यापासून बनतो, जो गव्हाचा पदार्थ आहे. आता ह्यात आपल्याला कॅलरीज आणि बाकी न्यूट्रिशन पोषण काय मिळतं हे शोधायची पद्धत भातासारखीच आहे. तुम्ही रवा किंवा कोरडे पोहे हे बनवण्यापूर्वी त्याचं वजन करा आणि पूर्ण पदार्थ बनल्यानंतर वजन करा. त्यावर तुम्हाला लक्षात येईल की शेवटचा जो पदार्थ बनलाय त्यात पाण्याचा अंश किती आहे आणि प्रत्यक्ष रवा किंवा कोरड्या पोह्याचा भाग किती आहे आणि त्याच्यावरनं तुम्ही त्याची न्यूट्रिशनल व्हॅल्यू ती शोधू शकता. आपण पोहे आणि उपमा सहसा फक्त पोहे उपमा या स्वरूपात खात नाही, त्यात थोडंसं आपण काहीतरी घालतो, जसे बटाटे आहेत, कांदा आहे, दाणे आहेत किंवा मटारचे दाणे आहेत, असं आपण काहीतरी घालतो. त्याच्याप्रमाणे त्याची कॅलरिक न्यूट्रिशनल व्हॅल्यू बदलते. आणि आपण खरं म्हणजे फक्त पोहे किंवा फक्त उपमा कधी खाऊ नये. फक्त पोहे खाणं म्हणजे फक्त भात खाण्यासारखं आहे. भात आपण नेहमी डाळ किंवा सांबार किंवा पिठलं काहीतरी त्याच्याबरोबर घेतो किंवा पोळी खाताना आपण पोळीबरोबर भाजी घेतो, आमटीशी खातो, लोणच्याशी खातो, काहीतरी घेतो आपण त्याच्याबरोबर. पण फक्त पोहे उपमा खाल्ला तर फक्त पोळी किंवा फक्त भात खाल्ल्यासारखं आहे. म्हणून त्याची न्यूट्रिशनल व्हॅल्यू सुधारायची असेल तर त्याच्यात भरपूर दाणे किंवा भरपूर मटारचे दाणे हे घातले पाहिजेत. ते घातले तर मग त्याचं कार्बोहायड्रेट कंटेंट कमी होतं आणि त्याचं प्रोटीन कंटेंट, फॅट कंटेंट थोडं सुधारतं. फक्त बटाटा शक्यतो घालू नये, कारण तो पण मेन त्याचा भाग कार्बोहायड्रेटच असतो आणि त्याच्यामुळे त्याची न्यूट्रिशनल व्हॅल्यू अजून खराब होते. त्यामुळे पोहे उपमा बनवताना त्यात दाणे किंवा मटार जरूर घाला. इडली डोसा. तर इडली डोसामध्ये जे आपण त्याचं मूळ पीठ बनवतो त्यात 70% भाताचं पीठ आणि 30% उडद डाळीचं पीठ असं असतं. ह्याच्यातनं कॅलरीज कशा शोधायच्या ती पण पद्धत भातासारखीच असते. दुसरा एक प्रकारे आपण बघितलं तर समजा तुम्ही 200 ग्रॅम ते बॅटर घेतलं, त्यात पाणी घातलं आणि त्याच्यापासून 6 इडल्या बनवल्यात, तर प्रत्येक इडलीचं वजन साधारण 30 ग्रॅम. इडलीचं वजन जास्त असेल कदाचित, पण प्रत्येक इडलीत 30 ग्रॅम पीठ होतं हे आपल्याला लक्षात येईल आणि त्या 30 ग्रॅम मधलं आपण रेशो बघितला त्याच्याप्रमाणे 20 ग्रॅम भाताचं पीठ म्हणजे तांदळाचं पीठ आणि 10 ग्रॅम डाळीचं पीठ असं ते प्रमाणे त्याच्यावरनं तुम्ही शोधू शकता. तुम्हाला रेडीमेड व्हॅल्यूज सुद्धा काही ठिकाणी मिळतील, पण त्या रेडीमेड व्हॅल्यूज 100 ग्रॅम दिल्या असतील तर त्या जास्त चांगल्या, कारण प्रत्येक इडलीमध्ये किती कॅलरीज आहेत हे कुठे दिलं असेल तर ते आपल्या घरच्या इडलीला लागू होईलच असं नाही आणि तुम्हाला हे खूप क्लिष्ट वाटेल. पण हे काय दरवेळी तुम्ही इडली बनवता तेव्हा हे करायची गरज नसते. हे एकदा करून तुमच्या घरची एक इडली म्हणजे त्यात किती पीठ असतं हे शोधून ठेवलं की पुरेसं आहे. आणि थोडं क्लिष्ट असलं आणि तरी ह्याच्यावर आपण त्याच्यासाठी कष्ट घेतलेच पाहिजेत. कारण आपण हे लेक्चर हे सेशन्स का बघतोय, कारण आपल्याला आपला वजन हवं तेवढं नाहीये किंवा पोटाचा घेर हवा तेवढा नाहीये आणि तो आपल्याला सुधारायचा आहे. आता आपण साधा मोबाईल विकत घेताना सुद्धा त्याच्यावर 4 दिवस कुठला घ्यायचा, त्याची किंमत, त्याचा कॅमेरा, त्याचं याव त्याव सगळं बघतो. तर अन्नासाठी तर आपण नक्कीच बघितलं पाहिजे. आता आपण इडली आणि डोसा बघतोय, तर इडली बघितली पण डोसा बनवताना तुम्ही त्याच्यात बऱ्यापैकी तेल घालता. तर त्यामुळे डोशामधल्या कॅलरीज मोजताना त्यात आपण किती तेल घातले हे पण त्यात मोजणं महत्वाचं असतं. आता आले पातळ पदार्थ, वरण, आमटी, सांबार. हे जरा गुंतागुंतीचं होतं, कारण त्यात पाणी बऱ्यापैकी असतं आणि प्रत्येक घरी ते किती दाट किंवा किती पातळ केलं जातं हे बदलतं. तर ह्याच्यातनं आपल्याला किती न्यूट्रिशन मिळतंय हे कसं शोधायचं? तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही जी काय डाळ घ्याल ती कोरडी असतानाच ती मोजा. मग त्याचं काय ते तुम्ही पदार्थ बनवा आणि जे फायनल फूड तुमचं ते अन्न तयार झालंय त्याचं वजन करा, त्याचं व्हॉल्यूम सुद्धा बघा. एक उदाहरण दिलंय मी की
200 ग्राम तुम्ही डाळ घेतली, तूर डाळ घेतली, तूर डाळीचं वरण बनवत आहे समजा, आणि तुम्ही काय वेगवेगळ्या गोष्टी घालून शेवटी जो पदार्थ तयार झाला तो 1 लिटरचा झाला. याचा अर्थ 1 लिटर तुमच्या आमटीमध्ये किंवा वरणामध्ये 200 ग्रॅम डाळ, पाणी नसलेली डाळ होती. तर म्हणून तुम्ही समजा आता नेहमी वाटीमध्ये किंवा बाउलमध्ये घेत असाल, त्यात तुम्ही किती डाळ घेता हे मोजा. समजा ती तुम्ही म्हणजे बनलेली डाळ किंवा आमटी ती 200 cc घेत असाल, तर त्यात 40 ग्रॅम डाळ तुम्ही प्रत्यक्षात खाताय असा त्याचा अर्थ होतो. तर मगाशी मी सांगितल्याप्रमाणे हा एका वेळेचा एक्सरसाइज आहे. हे एकदाच केल्यावर तुम्हाला पुरणार आहे, त्यामुळे हे जरा क्लिष्ट वाटलं तरी ते तुम्ही जरूर करा. आता तुम्ही नॉनव्हेज अन्न खात असाल, चिकन, मटण, मासे जे काय खात असाल, तर त्यातला ग्रेव्हीचा पार्ट तुम्ही सोडून द्या. फक्त त्यातलं तेल किती घातलं हे मोजणं महत्त्वाचं असतं, आणि खोबरं खूप प्रमाणात वापरलं असेल तर ते किती घातलंय ते मोजणं महत्त्वाचं असतं. मग तुम्ही जे ते तुमचं अन्न आहे नॉनव्हेज, जे पीसेस आहेत त्याचं ॲक्च्युअली वजन चेक करा. आपल्याकडे किचन वेइंग स्केल आता असणारच आहे, तर ते तुम्ही प्रत्यक्षात वजन बघा आणि मग त्या USDAच्या वेबसाईटवर दाखवलं त्याच्याप्रमाणे जा. त्याच्यामध्ये तुम्ही प्रत्यक्षात किती कॅलरीज, प्रोटीन, फॅट खाताय ते तुम्हाला मिळेल. तर हे होतं नॉनव्हेज अन्नाबद्दल. आता हे काही लोकांना प्रत्यक्षात करायला कष्टाचं वाटेल, वेळ मिळणार नाही किंवा नको वाटेल, तर काही रेडीमेड मदत मिळेल का तुम्हाला? तर काही ॲप्लिकेशन्स आहेत. एक आहे माय फिटनेस पाल, एक आहे हेल्दीफाय मी, अजून एक आहे फॅट सिक्रेट. अशी 15-20 तरी ॲप्लिकेशन्स वेगवेगळी आहेत. तर त्यातली काही माहिती ही रिलायबल असते आणि काही माहिती रिलायबल नसते. का तर त्यांचा जो डेटाबेस आहे ज्यातनं ही माहिती ते मिळवतात, तो ते वापरणाऱ्यांनी पण अपलोड केलेला असतो. त्यामुळे दरवेळी ॲक्युरेट असेलच असं नाही. तर मी स्वतः माझं वजन कमी केलं होतं 2-3 वर्षापूर्वी स्वतःहून. तेव्हा मी माय फिटनेस पाल हे ॲप्लिकेशन वापरलं होतं. तर त्याच्यात अन्न निवडताना त्यातली जी न्यूट्रिशनल व्हॅल्यू कन्फर्म केली त्या वेबसाईटनी स्वतः, त्याच्यासमोर एक निळी बरोबरची खूण म्हणजे टिक यायची. तर असेच म्हणजे आता मी केळं खाल्लं, तर केळ्याचे न्यूट्रिशनल कॅलरिक व्हॅल्यू जी असते त्याचे वेगवेगळे ऑप्शन्स येतात, पण त्यातली ब्लू टिक असलेला ऑप्शनच मी निवडायचो आणि मग त्यातनं मला ते कॅलरीज, प्रोटीन, फॅट वगैरे ते सगळं कॅल्क्युलेट करून द्यायचं. सो तुम्हाला मी जी पद्धत सांगितली ती तुम्हाला जर का क्लिष्ट वाटली, नको वाटली, तर तुम्ही नक्कीच माय फिटनेस पाल, हेल्दीफाय मी किंवा फॅट सिक्रेट अशी ॲप्स वापरू शकता. पण ती वापरताना हे लक्षात घ्यायचं की ते ॲक्युरेट असेलच असं नाही. तर ते वापरताना थोडासा आपला कॉमन सेन्स सुद्धा वापरायचा आहे. तर हा आपला होता प्रायमर टू पार्ट 3. म्हणजे आपण जो प्लॅन बनवणार आहोत त्याच्यात मी किती कॅलरीज, फॅट, प्रोटीन हे सगळं दिलेलं आहे. तर ते कुठून आलं असा तुम्हाला प्रश्न पडेल. तर हा प्रश्नाचं उत्तर मी आधीच दिलंय की या वेगवेगळ्या वेबसाईट्स किंवा ते बनवणाऱ्या कंपनीचे लेबल्स, किंवा भात किंवा पोळी असेल तर हे घरगुती जे पदार्थ बनतात ते किचन वेइंग स्केल आणि पदार्थ बनण्याच्या आधीचं वजन आणि बनल्यानंतरचं वजन ह्याच्यावरनं कसं शोधायचं हे मी तुम्हाला सांगितलंय. आता ह्याच्यानंतर आपण बघणार आहोत भाग 3, ज्याच्यामध्ये आपण एक प्रत्यक्ष 2000 किलो कॅलरीजचा एक डाएट प्लॅन बनवणार आहोत. तर पुन्हा भेटूयात पुढच्या भागात, भाग 3 मध्ये.